पण बाबासाहेब पुरंदरेंच्या मेंदूमध्ये ब्राह्मण्यग्रस्तता आहे आणि ही ब्राह्मण्यग्रस्तता त्यांच्या पानापानावरती उमटलेली आहे. शिवाजी महाराजांच्या फक्त गळ्यामध्ये जानवं घालायचं राहिलं. शिवाजी महाराजाच्या कुंडलीमध्ये ब्रह्मदेवानं लिहिलेली कुंडली म्हणून बाबासाहेब पुरंदरे सांगतात. आता ब्रह्मदेवानं लिहिलेली कुंडली बाबासाहेबांनी कशी पाहिली? शिवाजी महाराजाचं मोठेपण हे क्षत्रिय कुळाकडे न राहू देता ते ब्राह्मण वर्णाकडे वळवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती दादोजी कोंडदेव किंवा रामदासाचं गुरुपण लादण्याचा कळत न कळत असा प्रयत्न करतात. तुकारामाचं मोठेपण थोपवण्यासाठी रामदासाला पुढे आणलं. 4-5 लेख राजवाड्यांनी रामदासाच्या कैवारामध्ये लिहिले आणि तुकाराम विरुद्ध रामदास अशा प्रकारचा संघर्ष विद्वानांनी निर्माण केला. महाराजांच्या पट्टराणीला खलनायक ठरवण्याचं पाप विद्वान करतायत. मग विद्वान ब्राह्मणी परंपरेतले असोत की विद्वान ब्राह्मणेतर परंपरेतले असोत, हे दोन्हीही विद्वानाच्या विद्वत्ता करप्ट अशा प्रकारच्या विद्वत्ता आहे. ब्राह्मणी लबाडी किती भयानक आहे, किती घातक आहे एवढं सांगणं हे आवश्यक आहे. पण ही लबाडी सांगताना तुम्ही दुसरी लबाडी करणं आणि बहुजनांचा जातीवाद तुम्ही पोचणं, मग तो ब्राह्मण जातीवादाला मराठा जातीवाद किंवा बहुजनांचा जातीवाद निर्दोष उत्तर कसं ठरू शकेल? एका जातीवादाला दुसरा जातीवाद निर्दोष उत्तर नसतं. लोकमान्य टिळकांचा मृत्यू 1920ला झाला आणि समाधीचं जीर्णोद्धार झाला तो 1926ला. जे इसवी सणाचाही पत्ता नाही. तरी ठाकरे म्हणतात की शिवाजी महाराजांची समाधी टिळकांनी बांधली म्हणतात, पण ते इतिहासकार कसे आहेत, केव्हा झाले हे मलाही कळत नाही. टिळकांच्या देशभक्तीला जाणव्यामध्ये तुम्ही कुजवणार आहात का? शिवाजी महाराजांचे लोकमान्य शत्रू होते का? आणि मग शत्रू आहेत त्याचे पुरावे द्या. पण 2 महापुरुषांमध्ये जातीची खुंटी मारण्याचा प्रयत्न आजचे विद्वान किंवा आजचे राजकारणी करत असतील तर हे सांस्कृतिक पाप आहे. इतिहासाच्या संदर्भामध्ये काही प्रश्न निर्माण झाले आणि ते प्रश्न निर्माण करताना शरद पवार साहेबांनी एक मुद्दा मांडला की बाबासाहेब पुरंदरेंच्या लेखनातून बदनामी झाली वगैरे वगैरे वगैरे. त्याला उत्तर देताना राज ठाकरेंनी खुद्द तो जेम्स लेनचाच मुलाखत सगळ्यासमोर आणली. पुरंदरे हे त्या लेन्सच्या प्रकरणामध्ये किती दोषी आहेत किंवा नाहीत याचा निर्णय आणि याचा पुरावा, ठोस पुरावा फारसा समोर येत नाही. म्हणून साळुंक्यासारखी माणसं सुद्धा बाबासाहेब पुरंदरेंच्या विरोधात पुस्तक लिहून सुद्धा त्यांच्या संदर्भामध्ये एवढ्या संदर्भात त्यांना गुन्हेगार मानताना मला दिसत नाहीये. किंवा जयसिंगराव पवार आणि बाबासाहेब पुरंदरे एकाच कागदावरती पत्रावरती सह्या करून ते जेम्स लेनला पाठवतात. याचा अर्थ जेम्स लेन हा पुण्यशील आहे किंवा बाबासाहेब पुरंदरेंचं कुठलंही काही गुन्हाच घडला नाही अशी पावती क्लीन चिट देणारा मी न्यायाधीश नाहीये. पण एक गोष्ट खरी आहे, पुरंदरेंच्या लेखनामध्ये शिवाजी महाराजांना ब्राह्मणवादाकडे झुकवण्याचा कळत न कळत बुद्धिवादी प्रयत्न आहे. त्याला तुम्ही कथा म्हणा, इतिहास म्हणा की शाहिरी म्हणा, पण बाबासाहेब पुरंदरेंच्या मेंदूमध्ये ब्राह्मण्यग्रस्तता आहे आणि ही ब्राह्मण्यग्रस्तता त्यांच्या पानापानावरती उमटलेली आहे. आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचं जे कर्तृत्व आहे, एका माणसाचं, एका भोसले कुळातल्या राजाचं जे कर्तृत्व आहे ते ब्राह्मण कुटुंबातलं किंवा ब्राह्मण वर्णातलं ते कर्तृत्व नसल्यामुळं, आणि ब्राह्मण श्रेष्ठ हा तर आवडता सिद्धांत इतिहासाचार्य राजवाड्यांचाही आहे आणि पुरंदरेंचा पण आहे. त्यामुळे राजवाडे आणि पुरंदरे ही परंपरा शिवाजी महाराजाचं मोठेपण हे क्षत्रिय कुळाकडे न राहू देता ते ब्राह्मण वर्णाकडे वळवण्यासाठी शिवाजी महाराजांच्या डोक्यावरती दादोजी कोंडदेव किंवा रामदासाचं गुरुपण लादण्याचा कळत न कळत असा प्रयत्न करतात. राजवाड्यांची भूमिका तर पूर्णपणे ब्राह्मणवादी आहे. ब्राह्मण्याचा अहंकार आहे. मला मान्य आहे की राजवाड्यांचा त्याग फार मोठा आहे, राजवाड्यांचा अभ्यास फार मोठा आहे, पण तुमच्या त्यागाची लांबी रुंदी आणि विद्वत्तेची लांबी रुंदी 10,000 किलोमीटरची आहे. म्हणून तुमचा चुकीचा निष्कर्ष समाजाने का आणि कसा मान्य करावा?
संत तुकारामाचं मोठेपण ज्यावेळेस सर्वदूर पसरू लागलं त्यावेळेला तुकाराम हा बहुजन समाजातला असल्यामुळं राजवाड्याने रामदासाचं ब्राह्मणी जी भूमिका आहे त्याची नाळ जुळवून तुकारामाचं मोठेपण थोपवण्यासाठी रामदासाला पुढे आणलं. 4-5 लेख राजवाड्यांनी रामदासाच्या कैवारामध्ये लिहिले आणि तुकाराम विरुद्ध रामदास अशा प्रकारचा संघर्ष विद्वानांनी निर्माण केला. म्हणून राजकीय व्यवस्थाच दरवेळेला करप्ट असते असं मानण्याचं कारण नाही. राजकारण हे दुहेरी करप्ट झालेलं आहे. आजची व्यवस्था ती पैशानेही करप्ट आहे आणि विचाराच्या दृष्टीने ती करप्ट आहे आणि संविधानाची मारेकरी म्हणूनच ती व्यवस्था आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ती आज उभी असल्याचं चित्र निर्माण झालेलं आहे. विद्वान काय करताय? पुरंदरे यांचा पराक्रम घराघरापर्यंत शिवाजी महाराज पोचवले मला मान्य. कोणते शिवाजी महाराज पोचवले? शिवाजी महाराजांच्या फक्त गळ्यामध्ये जानवं घालायचं राहिलं. शिवाजी महाराजाच्या कुंडलीमध्ये ब्रह्मदेवानं लिहिलेली कुंडली म्हणून बाबासाहेब पुरंदरे सांगतात. आता ब्रह्मदेवानं लिहिलेली कुंडली बाबासाहेबांनी कशी पाहिली? आणि म्हणून माणसाचं कर्तृत्व अवतार कल्पनेकडे दैवी वलयामध्ये मांडत असताना कुठेतरी आपल्या वर्ण जातीचा अहंकार मनामध्ये ठेवून शिवाजी महाराजाच्या कर्तृत्वाला वळवण्याचा आणि त्यावरती रामदास किंवा दादोजी कोंडदेवाचं गुरुपण श्रेष्ठ मानून त्यांना दुय्यम ठरवण्याचा प्रयत्न कळत न कळत झाला. जय जयकार शिवाजी महाराजांचा, पण त्या जय जयकाराच्या मुळाशी रामदासाचं प्रेम, रामदासाचं गुरुपण हे अधिष्ठान त्यांनी ठेवलं. ही ब्राह्मणांची लबाडी शोधून काढून शरद पाटील, मामा देशमुख ही जी फळी आहे बहुजनांच्या विद्वानांची, हिने एक वेगळापणा अजून एक भूमिका घेतली. ब्राह्मणांचा विरोध करणं हे जातीच्या संदर्भात आवश्यक आहे. ब्राह्मणी लबाडी किती भयानक आहे, किती घातक आहे एवढं सांगणं हे आवश्यक आहे. पण ही लबाडी सांगताना तुम्ही दुसरी लबाडी करणं आणि बहुजनांचा जातीवाद तुम्ही पोचणं, मग तो ब्राह्मण जातीवादाला मराठा जातीवाद किंवा बहुजनांचा जातीवाद निर्दोष उत्तर कसं ठरू शकेल? एका जातीवादाला दुसरा जातीवाद निर्दोष उत्तर नसतं. आणि म्हणून मामा देशमुख म्हणाले की जो माणूस रामदासाला शिवाजी महाराजाचा गुरु मानतो त्याला जोड्यानं मारलं पाहिजे. आता मामा देशमुखांची जोड्याची भाषा इतिहास संशोधकाला कशी शोभावी? देशमुख इथे थांबत नाही. ते पुढे म्हणतात, रामदास हा आपल्या शिष्या वेणा आणि अक्कांना आजूबाजूला घेऊन तो झोपत होता. 300-400 वर्षापूर्वीच्या रामदासाचं रात्री झोपलेलं चित्र हे रामदासाने कुठं लिहून ठेवलं का की 2 शिष्यांना घेऊन मी झोपतो म्हणून? मग मामा देशमुखांना कुठून कळालं? म्हणजे रामदासांच्या व्यभिचाराचं कपोलकल्पित अशा प्रकारचं चित्र निर्माण करून रामदासाचं संतत्व तुम्ही माना की न माना, पण रामदासाचं माणूस पण तुम्ही बदनाम करत आहात. आणि इकडेही म्हणजे ही प्रवृत्ती जातीवादाची, दुसरी प्रवृत्ती जातीवादाची. शरद पाटलांनी तर फुले शाहू आंबेडकर, फुले मार्क्स आंबेडकर तत्वज्ञान मांडलं, पण या तत्वज्ञानाच्या मांडणीतून शिवाजी महाराजांचं 9वं लग्न अस्पृश्यबाईशी झाल्याचं सांगितलं. आणि ही अस्पृश्यबाई नंतर त्यांनी तिथलं कुठली होती, तिचं नाव गाव शरद पाटील काही सांगत नाही. फक्त 9वं लग्न झालं अशा प्रकारे, आणि तो शाक्त पंथातून झालं अशा प्रकारची ती भूमिका मांडतात. हे संशोधन तद्दन खोटं आहे. जर ही 9वी बायको अस्पृश्य होती तर तिचं नाव गाव काय, ती कुठल्या गावाची, तिला मुलं झाली का, काय झालं पुढे, काही सांगत नाही. आणि मग सोयराबाईला तिचा राग आला असं म्हणून सोयराबाईंच्या हातामध्ये शरद पाटलांनी विषाची बाटली दिली आणि शिवाजी महाराजांना सोयराबाईकडून ठार मारलं. सोयराबाईंनी ब्राह्मणांचं ऐकून ठार मारलं अशा प्रकारची मांडणी शरद पाटील करतात. आपल्या बायकोकडून शिवाजी महाराज मरतात, हा शिवाजी महाराजांचा म्हणजे गौरव मानायचा की शिवाजी महाराजांची बदनामी मानायची?